मागील काही वर्षांपासून शेतीसोबतच काहीतरी जोड व्यवसाय करता यावा यासाठी शेतकरी सतत प्रयत्नशील आहेत. अनेकांनी शेतीसोबतच काहीतरी जोड व्यवसाय करत स्वतःला सक्षम बनवलेला आहे. अशाच एका शेतकऱ्याची कहाणी आम्ही आपणास सांगणार आहोत, ज्यांनी शेतीसोबतच जोड व्यवसाय म्हणून 1 एकरामध्ये लिंबूची बाग लावली आहे. लिंबू हे पीक घेऊन ते महिन्याला चांगली कमाई करत आहेत. नाव आहे अभिमन्यू शितकर. बीड येथील अभिमन्यू शितकर हे 5 ते 6 वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत. नमस्कार, मी अभिमन्यू नारायण शितकर. ज्यात आम्हाला जोडधंदा म्हणून शेतीला चांगलं वाटतं. हे मार्केट जवळ असल्यामुळं आम्हाला एवढे अडचण येत नाही ह्याच्यात आणि उत्पन्न चांगलं मिळतं आम्हाला. ह्याच्या 6 वर्ष आम्ही आंतरमशागत दुसरं पीक घेतलेलं आहे. ह्याच्यात हरभरा, गहू, कांदा, लसण अशा पद्धतीने मी शेती करतो लिंबूची. हा बागा खुरपण, खत व्यवस्थापन, औषधाची फवारणी, खत टाकतो. वर्षातून 2-3 वेळेस खत टाकतो, 2-3 वेळेस खुरपणी करतो. एका वेळेस लय अडचण आली तर तणनाशक हाणतो. हा व्यवसाय चांगला वाटला आम्हाला म्हणून आम्ही दुसरी कपाशी शेती करत असताना लिंबूची शेती करतो. ह्यात आम्हाला बेस्ट उत्पन्न मिळते आणि थोडं बरं वाटतं खर्चाच्या बाबतीत. लिंबूसोबतच ते आंतरपिकाची देखील लागवड करतात. अगदी या माध्यमातून देखील त्यांना चांगला नफा मिळतो. जोड व्यवसाय चालू करण्यापूर्वी ते कापूस, बाजरी आणि सोयाबीन या पिकांची लागवड करायची. त्यानंतर त्यांनी शेतीसोबतच काहीतरी जोड व्यवसाय करता यावा यासाठी 1 एकरामध्ये लिंबूच्या झाडांची लागवड केली. जसजशी झाडांची वाढ होऊ लागली तशी त्यावर फळ लागण्यास देखील सुरुवात झाली आणि त्यांना या पिकाच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न देखील मिळू लागलं. अभिमन्यू शितकर यांच्या कमाईबद्दल जाणून घ्यायचं झालं तर ते लिंबू या पिकाच्या माध्यमातून महिन्याला 40 ते 50 हजार एवढी कमाई करतात. न्यूज 18 लोकलसह मी प्रशांत, बीड.